आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात एसटीची विठ्ठल वारी यंदा 9,74,000 भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन। वारीसाठी 9,74,000 भाविकांचा एसटीने प्रवास। प्राडाने कबूल केले प्रदर्शनात मांडलेली चप्पल। कोल्हापुरीच महाराष्ट्र चेंबर सोबत काल पार पडली प्राडाची बैठक। इटलीहून प्राडाची टीम कोल्हापुरात येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। बारामती शहरातील विकास कामांची केली पाहणी। विविध ठिकाणच्या विकास कामांना सकाळपासून भेटी। बाजारभावापेक्षा जादा दराने सोयाबीन खरेदीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांना घातला दंडा। धाराशिव तालुक्यातील बावी येथील घटना। आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात कृती समितीचं आंदोलन। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी कृष्णा नदीला साकडं। सिल्लोडमधील भाजी मंडईत भाजीपाल्यांचे भाव गगनाला। भाजीपाला आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला। भाजी मंडईमध्ये भाजीपाल्यांच्या दुकानात शुकशुकाट। यवतमाळच्या राळेगावमध्ये नातवाने केली आजीची हत्या। कुऱ्हाडीने वार करत केली हत्या। जिल्हा न्यायालयाने सुनावली आरोपी नातवाला शिक्षा। जळगावमध्ये महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण। आशादीप शासकीय महिला वसतिगृहातील संतापजनक प्रकार। किरकोळ कारणावरून वसतिगृहातील मुलींनीच केली मारहाण। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचे राज्यस्तरीय शिबिर। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार शिबिर। राज ठाकरे राज्यातील आलेल्या नेत्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।